वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबांना तातडीची मदत द्या, बिरसा फायटर्सची तहसीलदारांकडे मागणी। शहादा तालुक्यात वडगाव व संचेती नगर येथे वीज पडून झालेल्या दोन दुर्दैवी घटनांमुळे दोन निरपराधांचा मृत्यू झाला असून संबंधित आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदतीची गरज आहे। या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहादा तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। वडगाव तालुका शहादा दिनांक 19 मे 2025 रोजी वडगाव तित्री फाट्याजवळील चिंचेच्या झाडाखाली चिंच वेचताना वीज पडून सुखदेव दशरथ चव्हाण वय 35 वर्ष राहणार तलावडी याचा मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत असलेला 5 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय। मयत सुखदेव हे कुटुंबासह शेतमजुरीसाठी वडगाव येथे वास्तव्यास होते। त्यांच्या पश्चात पत्नी व 3 लहान मुले असा परिवार आहे। कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। संचेती नगर शहादा शहर दिनांक 16 मे 2025 रोजी संचेती नगर येथे राखणदारी करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय 11 वर्ष राहणार बिलगाव तालुका धडगाव या बालकाचा वीज पडून मृत्यू झालाय। हे कुटुंब राखणदारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते। यांचीही आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे। बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या आहेत। या दोन्ही घटनांचा पंचनामा तातडीने करण्यात यावा। पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य, तात्पुरते निवास व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी। शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदतीचा त्वरित लाभ मिळावा। यावेळी सुरेश पवार, दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बिरसा फायटर्सने प्रशासनाकडे आवाहन केले आहे की आदिवासी कुटुंबांवरील हा अन्याय न थांबता त्यांना न्याय व मदत मिळालीच पाहिजे। शहादा तालुक्यातील वडगाव येथे दिनांक 19 मे 2025 रोजी सुखदेव चव्हाण वय 35 मूळ गाव तलावडी या आदिवासी युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर संचेती नगर येथील राखणदार करायला आलेल्या एका आदिवासी कुटुंबातील तुषार पावरा वय 11 या बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। या शहादा तालुक्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या अशा 2 घटना घडल्या। या घटनेतील जे आदिवासी कुटुंब आहे हे गरीब व त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते मजुरी व शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात। म्हणून या कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे या दोन्ही कुटुंबातील आदिवासी कुटुंबांना तात्काळ घटनेचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्यात यावं, आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माननीय तहसीलदार शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे। सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, म्हणून अशा जे नैसर्गिक आपत्ती, वीज पडते अशा संकटांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी व जनतेने खबरदारी घ्यावी असं आम्ही संघटनेतर्फे आवाहन करतो। जय बिरसा, जय आदिवासी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, शहादा, नंदुरबार।